सध्याच्या तणाव आणि संघर्षमय जीवनात मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी ध्यानधारणा आवश्यक आहे असं प्रतिपादन आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी केलं। जागतिक ध्यान दिनाच्या निमित्तानं रविवारी झालेल्या ऑनलाईन मार्गदर्शन सत्रात ते बोलत होते। तर हार्टफुलनेस संस्थेच्या वतीनंही रविवारी ऑनलाईन ध्यानधारणा शिबिर झालं। त्यामध्ये 3.5 लाखपेक्षा अधिक साधक सहभागी झाले होते। 2024 पासून संयुक्त राष्ट्रसंघानं दरवर्षी 21 डिसेंबर हा दिवस जागतिक ध्यान दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार रविवारी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीनं जागतिक ध्यानधारणा दिन ऑनलाईन पद्धतीनं साजरा झाला। त्यामध्ये जगभरातील 150 देशातील 1.25 कोटीपेक्षा अधिक साधक सहभागी झाले होते। आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी मार्गदर्शन करत ध्यानाचं महत्त्व स्पष्ट केलं। मानसिक स्वास्थ्य आणि आरोग्य टिकवण्यासाठी ध्यान उपयुक्त आहे। सध्याच्या जीवनात ध्यानधारणा म्हणजे संजीवनी आहे असं रविशंकर यांनी नमूद केलं। कोल्हापुरातील सेंट झेवियर हायस्कूल शेजारी असणाऱ्या विशाळगडकर पंतप्रतिनिधी सरकार यांच्या पटांगणात झालेल्या कार्यक्रमात प्रारंभी राहुल नागवेकर यांनी भजन संध्या आणि वेदिका मोरे यांनी सरस्वती वंदन सादर केलं। तर कोल्हापूरच्या समन्वयक डिंपल गजवानी यांनी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या उपक्रमांची माहिती दिली। यावेळी धनंजय चव्हाण, आर्या चव्हाण, ऐश्वर्या लोले, करण पवार, संतोष लाड, नेहा हिडदुग्गी, आदिती नसलापुरे, स्मिता चव्हाण, पद्मजित जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। दुसरीकडे हार्टफुलनेस संस्थेच्या वतीनं रविवारी संध्याकाळी ध्यानधारणेचं ऑनलाईन शिबिर झालं। त्यामध्ये जगभरातील सुमारे 3,57,000 लोकांनी सहभाग घेतला। त्यातून हार्टफुलनेस संस्थेनं एक जागतिक विक्रम नोंदवला आहे। सुमारे 170 देशांमध्ये काम करणाऱ्या हार्टफुलनेस संस्थेनं ध्यानधारणेतून मानसिक आणि शारीरिक आरोग्याबद्दल जनजागृती केली आहे।